चालू झाल्यावर आपल्याला रेकॉर्डिंग करता येईल का? हॅलो सर, आवाज येतोय? आवाज येतोय सर? डाकोरे सर, त्याच्यात नाही ना आवाज येत मला. त्याच्यात आवाज नाही ना. त्यांचा नाही ना. हॅलो सर, हॅलो. नाही अजून कमेंट आली. हॅलो सर, डाकोरे सर, सुरू करायचं का? हॅलो सर, आवाज येतोय सर? सुरू करूया सर. जय बिरसा. नमस्कार सर्वांना. मी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर अंबादास वाल्लेकर, पुणे जिल्ह्यातील घोडेगाव तालुका आंबेगाव या ठिकाणच्या बीडी काळे महाविद्यालयामध्ये मी मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, वसईच्या वर्तक महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर आणि माझे मित्र डॉक्टर सकाराम डाकोरे सर यांनी गेल्या 15 दिवसापासून आपल्या फेसबुक पेजवर उलगुलान साहित्यिक चळवळ हे फेसबुक पेज तयार केलेले आहे आणि या फेसबुक पेजच्या द्वारे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील साहित्यिक, कवी, कलावंत, गायक, लेखक, संशोधक या सर्वांना त्यांनी या आपल्या फेसबुक पेजवर आमंत्रित केलेले आहे. या निमित्ताने सरांनी मलाही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. मी प्रथमतः या ठिकाणी डॉक्टर डाकोरे सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या विवेचनाला या ठिकाणी सुरुवात करतो. मी या ठिकाणी जो विषय घेतलेला आहे त्यामध्ये आदिवासी साहित्य, समाज आणि संस्कृती, विशेषतः कवितेच्या संदर्भात मी आपल्या पुढे काही एक विचार या ठिकाणी मांडणार आहे. जल, जंगल, जमिनीचे मूळधनी असलेले या पृथ्वी तरावरील पहिला माणूस, कालचे क्षेत्रपती, भूपती, जंगलचे राजे असलेले हे आपल्याला सर्वांना विदितच आहे. त्या संदर्भात बामणाच्या जन्माला जाशी तर लिखून लिखून मरसी, मारवाडी होसी तर तोलून तोलून मरसी, चमार होसी तर नाड्या ज्योती करून मरसी, पण वारल्याच्या जन्माला जासी तर जंगलचा राजा होसी. अशी ही या जगाच्या पृथ्वी तलावर पहिला जो आद्य मानव समूह आहे, या मानव समूहाची ही जी ओळख आहे, मला वाटतं ही ओळख या शब्दातनं शब्दबद्ध होते. किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा आदिवासी समाजाबद्दल की हा समाज या देशातला अतिशूद्र समाज आहे, विशेषतः कोंड भिल्ल सेत्री होते मूळ धनी, इराणी मागुनी आले येथे, कोळी भिल्ल शूर शरानी तोडिले, हाकलून दिले रानवणी. तर अशा या आदिवासी समाजाबद्दल, आदिमांबद्दल किंवा आपल्या सर्वांना हे चांगलं परिचित आहेत की आपण आपल्या देशाची जी कल्पना केलेली आहे की इंडिया, खेड्यातला भारत, आणि मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की तिसरा भारत हा, ज्याला आपण आदिवासी समाज ज्या भूभागामध्ये राहतो त्याला आपण तिसरा भारत म्हणतोय. तर अशा या आदिवासी समाजाबद्दल बोलत असताना
या समाजाच्या संस्कृतीबद्दल बोलत असताना या समाजाची एक खास संस्कृती आहे. ही आदिवासी संस्कृती मला वाटतं एक पृथक संस्कृती आहे. आता पृथक संस्कृती म्हणजे काय, तर निसर्गातील निसर्गातील अनेक घटकांशी ही संस्कृती गेल्या अनेक वर्षापासनं निगडीत आहे. त्यामुळे आदिवासी हा निसर्गाचा सोबती आहे, निसर्गाचा सखा आहे. एवढंच नव्हे तर तो जंगलचा रक्षक आहे. आवर्षणाला थोपविण्याची किमया या समाजामध्ये आहे, असे आपल्याला काही ग्रंथांच्या वाचनातून लक्षात येते. हॅलो डाकोरे सर, आवाज येतोय ना? कमेंट करा सर. डाकोरे सर कमेंट करा, आवाज येतोय ना? हॅलो. तर अशा या समाजाबद्दल बोलत असताना हा समाज निसर्गाची मूल्यव्यवस्था मानणारा समाज आहे. या संदर्भात लोकनेते क्रांतीवीर नारायणसिंह उईके म्हणतात की आदिवासींना संघटित करण्याची शक्ती फक्त त्यांच्या सांस्कृतिक अधिष्ठानातच आहे. आज आदिवासी संस्कृती उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशाची विकास नीती आदिवासींना विस्थापित करते आहे. तर या संदर्भात आदिवासी साहित्यातले जे नामवंत कवी आहेत, विशेषतः चामुलाल राठवा यांनी आदिवासी हे विकास विरोधी ठरविले जातात या व्यवस्थेकडून, याबद्दल धरण आणि मरण ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. किंवा या समाजाबद्दल बोलत असताना एक सांस्कृतिक भ्रष्टपणा या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणूनच आदिवासी साहित्याच्या काव्य प्रांतातले एक बंडखोर आणि विद्रोही कवी धीर कमटाकार सुनील कुमरे आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, मग फकऱ्या गोंडापासून दसऱ्या प्रधान पेंदोड पेंदारकर, आतराम चांदेकर, गोदाम राजगडकर, कुळसंगे कुलकर्णी आणि वाढला भ्रष्टपणा आदिवासी संस्कृतीत. थोडक्यात आदिवासींच्या संस्कृतीकरणाची प्रक्रिया रोखली पाहिजे. आदिवासी समाजाने अभिजानांचे उच्चवर्णीयांचे अनुकरण करणे म्हणजे संस्कृतीकरण होय, असे मला वाटते. हे संस्कृतीकरणाचे आव्हान आदिवासी साहित्यिक विचारवंत अभ्यासकांनी स्वीकारले पाहिजे आणि त्या संदर्भात आपण सर्वांनीच काही एक काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. हॅलो डाकोरे सर, आवाज येतोय? कमेंट करा कोणीतरी. हॅलो हॅलो डाकोरे सर, आवाज येतोय का? कोणीतरी मित्रांनी कमेंट करा, आवाज येतोय म्हणून. असो, या संस्कृतीकरणाच्या संदर्भात मी लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम अशा आदिवासी कवयित्री, पहिल्या कवयित्री, प्रथम कथाकार आणि आदिवासी नाटककार की ज्या उषा किरण आत्राम या फेसबुक पेजवरनं यापूर्वी येऊन गेलेल्या आहेत, त्यांचा एक कथासंग्रह शिकार फत्ते झाली, हा कथासंग्रह मी लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याचं वाचन केलं. आता या कथासंग्रहातील एका कथेचा संदर्भ मला या ठिकाणी यासाठी देणं गरजेचं आहे की या देशातला जो आदिवासी आहे, या आदिवासींच्या संस्कृतीकरणाची प्रक्रिया समाज व्यवस्थेमध्ये कशी पद्धतशीर चालू आहे, त्या संदर्भात उषा किरण आत्राम यांनी त्यांच्या शिकार फत्ते झाली या कथेतल्या परिवर्तन या कथेमध्ये भाष्य केलेलं आहे. या कथेमध्ये गोटुल संस्कृती, पिद्री पूजा, रावण पूजा, बडादेव पूजा नाकारली जाते.
आणि हे नाकारण्याचं जे षडयंत्र आहे, हे षडयंत्र या कथेचा जो नायक आहे, एक जिल्हाधिकारी झालेला एक तरुण मोती सिंह, हे संस्कृतीकरणाचं जे षडयंत्र आहे तो या ठिकाणी या कथेमध्ये नाकारण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे संस्कृतीकरणाचं षडयंत्र आणि त्याचं स्वरूप कसं आहे, तर अखंड पाठ, गायत्री जप, ग्रह शांती, गुरु महामंत्र इत्यादी द्वारे हे सुरू आहे. आणि हे रोखण्याचं काम, या विरोधामध्ये एक चळवळ उभारण्याचं काम एक प्रशासकीय अधिकारी असलेले मोतीसिंह हा एक आदिवासी तरुण या कथेमध्ये या सगळ्या संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये उभा राहिलेला आहे. असो, यासाठी आपणा सर्वांच्या जाणीवा, म्हणजे ही संस्कृतीकरणाची जर प्रक्रिया रोखायची असेल तर मला वाटतं आदिवासी साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे साहित्यिक आहेत, जे कलावंत आहेत, कवी आहेत, कार्यकर्ते आहेत, एकूणच जे समाजधुरीण आहे, या सर्वांनीच आपल्या जाणीवा, आपल्या नेणिवा अत्यंत प्रखर करायला हव्या. यासाठीच अस्तित्व, अस्मिता, विद्रोह हे विचारही आपण स्वीकारणं गरजेचं आहे. आता या आदिवासी समाज आणि संस्कृतीबद्दल बोलत असताना अजूनही आपल्याला काही विचार या ठिकाणी मांडावे लागतील की आदिवासी हा सत्य, स्वातंत्र्य व स्वाभिमानाचा पूजक आहे. संस्कृतीचे खरे धनी आदिवासी आहे, की ज्यामुळे वाद्य, संगीत, गीते, गायन याद्वारे एक संस्कृतीचं जतन, आदिम संस्कृतीचं जतन हा समाज वर्षानुवर्ष करत आलेला आहे. एकूणच श्रम, समूह, सहकार ही या समाजाची तत्वत्रयी आहे. मला वाटतं हीच तत्वत्रयी ओळखून डॉक्टर गणेश देवी यांनी, कारण डॉक्टर गणेश देवी यांचं एक वानप्रस्थ हा जो त्यांचा लेखसंग्रह आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये हा लेखसंग्रह मी वाचला आणि त्या वाचनातनं माझ्या लक्षात आलंय की श्रम, समूह आणि सहकार या तत्वत्रयीच्या आधारे डॉक्टर गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषा तज्ज्ञ आहेत. आदिवासी समाज जीवना किंवा आदिवासींच्या ज्या काही बोली आहेत, या बोली भाषांचाही अभ्यास करणारे एक भाषा तज्ज्ञ आहेत. आणि त्यांचा मराठीतला एक लेखसंग्रह आहे किंवा रोजनिशी स्वरूपाचा एक संग्रह आहे, वानप्रस्थ. या वानप्रस्थ मध्ये सुद्धा त्यांनी हा विचार या ठिकाणी प्रकट केलेला आहे की तेजगड या ठिकाणी आदिवासी अकादमीची स्थापना करून आदिवासी ग्रामरचनेचा एक प्रयत्न, फार चांगला यशस्वी प्रयत्न त्यांनी या निमित्ताने केलेला आहे. असो, आदिवासी जाणीव ही निसर्ग आणि निसर्गातल्या अनेक घटकांशी निगडीत आहे. या जाणीवेवर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर, नवोदोत्तर आणि आज कोरोनामय काळात अनेक आक्रमणं होत आहेत. उदाहरणार्थ धर्म, पंथ, संघ, संप्रदाय, विचार प्रवाह, औद्योगिकरण, नागरीकरण, शहरीकरण, विकासाची धोरणे, विविध प्रकल्प, धरणे, एसीझेड, पवनचक्की, हमरस्ते, महामार्ग यामुळे जंगलं नाहीशी होत आहेत. मला वाटतं या परिस्थितीचं चित्रण या फेसबुक पेजवर यापूर्वी माननीय शंकर बळी हे साहित्यिक या ठिकाणी येऊन गेलेले आहे. त्यांनी सुद्धा या परिस्थितीचं चित्रण आपल्या साहित्यातनं केलेलं आहे. तर अशा या सगळ्या परिस्थितीमुळं किंवा ही सगळी भीषण परिस्थिती थोपवणं हे मला वाटतं आदिवासी साहित्य चळवळीचं काम आहे. आदिवासी जाणीवेला आदिवासींच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा शोध घ्यावा लागेल. ज्या पद्धतीनं आपण आरशामध्ये बघतो आणि आपलं प्रतिबिंब पाहतो, अगदी त्याप्रमाणे यासाठी आपणास निसर्गाच्या जीवन पद्धतीकडे जावं लागेल. मला वाटतं आज गेल्या 2-2.5 महिन्यापासनं संपूर्ण जगभर किंवा आपल्या भारतातही जे कोरोनामय वातावरण आहे, शहरातले कामगारांचे थवेच्या थवे
स्थलांतर करून आपापल्या गावाकडे येत आहेत, निसर्गाकडे पुन्हा येत आहेत. आणि हा निसर्गाचा जो काही समतोल आहे तो यापूर्वी आपण तो राखलेला नाही. यामुळं संपूर्ण जगामध्ये कोरोना सारखा जो काही संसर्गजन्य आजार आहे, हा आजार फैलवण्याचं कारणही मला वाटतं हे या कारणामध्ये दडलेलं आहे की निसर्गाला आपण विद्रूप केलेला आहे. निसर्गाचा आपण आपल्या स्वार्थासाठी गैरवापर केलेला आहे. म्हणून हा आपल्या संपूर्ण जगावर हा निसर्गाचा एक प्रकारचा आघात आहे. आणि या आघाताला आपण सर्वच जगभरातली सगळीच माणसं या महामारीला सामोरं जातो आहोत. असो, गुलगुलानकार विद्रोही कवी भुजंग मेश्राम म्हणतात की अभिजन वर्ग पृथ्वीकडे, म्हणजे मला या संदर्भात भुजंग मेश्रामांचं मत या ठिकाणी सांगायचं आहे. ते अभिजन वर्ग पृथ्वीकडे नैसर्गिक साधन संपत्तीकडे उपयोगित वस्तू म्हणून बघतो. तो मालकी हक्क नियंत्रित करतो आहे. या उलट आदिवासी मात्र या पृथ्वीकडे नैसर्गिक साधन संपत्तीकडे उपयोगित वस्तू म्हणून तो बघत नाही, मालकी दाखवत नाही. उलट सामूहिक विश्वस्त म्हणून तो बघतो. आणि हीच आदिवासी जाणीव आहे असं या ठिकाणी भुजंग मेश्रामांच्या मताच्या आधारे मला या ठिकाणी हेच या ठिकाणी नमूद करायचं आहे की अशी एक सामूहिक विश्वासाची जी भूमिका आहे ते आदिवासी समाजानं घेतलेली आहे. आणि हीच जाणीव महत्वाची आहे. मला वाटतं हीच जाणीव केंद्र शासनाच्या पेसा कायद्यामध्ये ही बाब नोंदविलेली आहे. परंतु या कायद्याबाबत जनजागृतीचा अभाव आहे. या संदर्भात पुण्यातले एक नामवंत ललित रंगभूमीचे संस्थापक, महाराष्ट्रातील कथाकार, नाटककार, दिग्दर्शक डॉक्टर पुंडलिक केदारी यांनी या पेसा कायद्यावरती आमच्या गावात आमचेच सरकार हा एक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे. किंवा वनहक्क कायदा या विषयावरही त्यांनी दुसरा एक चित्रपट तयार करून समाज व्यवस्थेमध्ये पेसा कायदा आणि वनहक्क कायदा याबद्दल जागृती करण्याचं, प्रसार करण्याचं एक अत्यंत महत्वाचं काम आदरणीय डॉक्टर पुंडलिक केदारी सर करत आहेत. असो, भांडवलदार शासनकर्ता आपल्या या महत्वाकांक्षेसाठी, सत्तेसाठी डार्विनच्या दमन तंत्राचा अवलंब करत आहे. आदिवासी मूल्य व्यवस्था निसर्गाला अनुरूप आहे, म्हणजे शेअर अँड केअर अशा ट्रस्टी जाणीवेवर ही व्यवस्था आधारलेली आहे. आदिवासी साहित्य अशा जाणीवेवर आधारलेले आहे. या आदिवासी जाणीवेच्या व्यापकतेबद्दल पतुसाकार आपणा सर्वांना माहिती आहे. पतुसाकार कृष्णकुमार चांदेकर. पतुसा हा गौंडी शब्द आहे. या शब्दाचा अर्थ होतो जाळणे. तर पतुसाकार कृष्णकुमार चांदेकर आदिवासी जाणीवेच्या संदर्भात आपल्या अस्मिता या कवितेमध्ये म्हणतात, भूमिपुत्रांनो, कधीच विसरायची नाही ज्योतिबाची जागृती आणि घटनाकारांचे तत्वज्ञान. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर असे हे कृष्णकुमार चांदेकर हे आदिवासी साहित्य चळवळीतले एक संघटक, एक कार्यकर्ता कवी आहे. त्यांनी या आदिवासी जाणीवेबद्दल हे भाष्य केलेलं आहे. म्हणूनच आदिवासी साहित्याची एक व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येईल. केवळ आदिवासीच नव्हे तर आदिवासी विषयक दृष्टिकोनातून लिहिलेले साहित्य म्हणजे आदिवासी साहित्य. हे आदिवासी साहित्य मला वाटतं आज 41 ते 42 वर्षाचं झालेलं आहे. दिनांक 10 व 11 नोव्हेंबर 1979 ही आदिवासी साहित्याची जन्मतिथी आहे. भद्रावती जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिलं आदिवासी साहित्य संमेलन संपन्न झालेलं आहे.
तर अशा या आदिवासी साहित्य संमेलनाची गावाभरणी करण्याचं अत्यंत महत्वाचं काम डॉक्टर गोविंद गारे साहेब यांनी केलेले आहे. आदिवासी साहित्य संमेलनाचे शिल्पकार किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनानं महाराष्ट्रातलं पहिलं आदिवासी साहित्य संमेलन झालं, ते आदिवासी साहित्याचे संशोधक, गाडे अभ्यासक, प्राध्यापक डॉक्टर विनायक तुमराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातलं पहिलं आदिवासी साहित्य संमेलन संपन्न झालं. तर अशा या साहित्य चळवळीला निश्चित दिशा देणं, ही साहित्य चळवळ सुजाण बनवणं, दूरदर्शी बनवणं, हे काम एक कार्यकर्ता लेखक असलेले कॉम्रेड वाहरू सोनवणे यांनी हे काम केलेलं आहे. की वाहरू सोनवणेंचा परिचय आपणा सर्वांनाच आहे की श्रमिक संघटना शहाला या संघटनेचे ते आधारस्तंभ आहेत. श्रमिक मुक्ती दल या चळवळीचे ते लढवय्ये सिपाही आहेत, सैनिक आहेत आणि आदिवासी एकता परिषदेचेही ते कार्यकर्ते आहेत. असे कॉम्रेड वारूभाऊ सोनवणे यांनी सुद्धा आदिवासी साहित्य चळवळीच्या संदर्भात आपली काही एक भूमिका निश्चित आणि ठोसपणे आपल्या सर्वांपुढं ठेवलेली आहे. त्यांनी सुद्धा या चळवळीबद्दल आपल्या एका कवितेतनं भाष्य केलेलं आहे की चळवळ म्हणजे काही 2-5 दिवसाची जत्रा नव्हे. चळवळ म्हणजे काही 2-5 दिवसांची जत्रा नव्हे की नदीला आलेला पूर नव्हे. चळवळ म्हणजे माणुसकीचा गाभा. चळवळ म्हणजे माणुसकीचा गाभा, सतत विकसित होत जाणारा प्रवाह. अशी या साहित्य चळवळीची एक व्यामिश्र भूमिका, एक व्यापक भूमिकाच एक प्रकारे वारूभाऊंनी आपल्या या छोट्याशा कवितेतनं शब्दबद्ध केलेली आहे. असो, आज आदिवासी समाजात शिक्षणामुळे जागृती येते, नवं आत्मभान प्राप्त होत आहे, सोभान प्राप्त होत आहेत, उच्च शिक्षित तरुणांची संख्या वाढते आहेत. मला वाटतं आदिवासी समाजामध्ये 18 ते 25 या वयोगटामध्ये 5% विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात आणि अशा या उच्च शिक्षित वर्गातनं कवी, कलावंत, साहित्यिक, कार्यकर्ते, लेखक मोठ्या उमेदीनं आदिवासी साहित्याच्या प्रांतामध्ये एक उभारी घेऊन आपलं लेखन करत आहेत. ही एक आशादायक बाब असल्याचं आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आपल्या अस्मितेची, आपल्या श्रद्धेची शक्तीस्थळे कोणती याबाबत विचार होतो आहे. आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानासाठी, मायभूमीच्या रक्षणासाठी, न्याय हक्कासाठी अनेक आदिवासी वीर, वीरांगना यांनी लढा दिलेला आहे. इतिहासातील या सर्व लढाऊवीरांची आजच्या सुशिक्षित आदिवासी तरुणांना आठवण होत आहे. आदिवासींचा स्वातंत्र्य सूर्य शहीद बिरसा मुंडा हे या चळवळीचं प्रेरक तत्व आहे. बिरसा मुंडा हे आदिवासींच्या अस्मितेचे गौरव शिखर आहे. म्हणूनच डॉक्टर विनायक तुमराम आपल्या गोंडवन पेटले आहे हा तुमराम सरांचा कविता संग्रह आहे. मला वाटतं आपणा सर्वांना तो परिचित असावा. या कविता संग्रहामध्ये बिहारचा क्रांती सूर्य बिरसा भगवान या कवितेमध्ये तुमराम सर म्हणतात, बिरसा आज तू आमच्यात नाहीस. बिरसा आज तू आमच्यात नाहीस, परंतु आदिमांच्या जगात बिरसा भगवान म्हणून तुझा जय जयकार होताना मी पाहतो आहे. बिरसा मुंडा हे आदिवासींच्या मुक्ती चळवळीचं एक प्रेरणा स्रोत आहे. ज्याप्रमाणे दलित साहित्याचे प्रेरणा स्रोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, त्याच पद्धतीनं बिरसा मुंडांच्या चळवळीचं जे प्रेरक तत्व आहे गुलगुलान, मला वाटतं डाकोरे सरांनी या फेसबुक पेजला अतिशय समर्पक असं शीर्षक या ठिकाणी बहाल केलेलं आहे. मित्रांनो,
मला या ठिकाणी या निमित्तानं एक बाब नमूद करावीशी वाटते की आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा हे नाव बिगर आदिवासी समाजाला फारसं परिचित नाही. आणि हे परिचित नसण्याचं कारण मला वाटतं आपलं भारतीय इतिहास लेखन आहे. आणि या इतिहास लेखनातनं आदिवासी क्रांतिकारकांकडं एक अक्षम्य असं दुर्लक्ष झालं हे या ठिकाणी मला नोंदवावंसं वाटतं. असो, या निमित्ताने डॉक्टर विनोद कुमरे यांचा आगाजा नावाचा एक कविता संग्रह आहे. आगाजा म्हणजे आवाहन, गोंडी भाषेतला तो शब्द आहे. या कविता संग्रहाच्या मलपृष्ठावर मराठी साहित्याचे समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी एक मत प्रकट केलेलं आहे. ते मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटते. ते असं आहे: आदिवासी कविता विस्थापितांच्या वेदनेची आहे. बघा, जसं आपण म्हणतोय दलित साहित्याचा अभ्यास करत असताना की दलित कविता ही दलितांच्या व्यथा, वेदना आणि विद्रोहाचं चित्रण करते, आणि आदिवासी कविता ही आदिवासी समाजाच्या विस्थापितांच्या वेदनेचं चित्रण करते. निसर्ग हा तिचा आत्मा आहे. निसर्गापासून तुटणे म्हणजे आपल्या अस्तित्वापासून तुटणे, असं मत त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि ते अगदी खरं आहे. कारण आदिवासी समाजाची निसर्गाशी असलेली जी काही नाळ आहे ती गेल्या हजारो वर्षापासूनची आहे. आणि ही नाळ तोडण्याचं काम, या निसर्गापासून आदिवासी समाजाला बाजूला करण्याचं काम, दूर करण्याचं काम मला वाटतं इंग्रज सरकारनं केलेलं आहे. आणि तेव्हापासूनच म्हणजे इंग्रज सरकारनं जंगलाचे कायदे आणून आदिवासींचं जे अस्तित्व आहे, आदिवासी समाजाचं जे जगणं आहे ते विकल करण्याचं काम, हे आदिवासी समाजाचं जगणं धुसर करण्याचं काम हे इंग्रजी राजसत्तेनं जंगलाच्या संदर्भातले जे काही कायदे कानून आणले त्यातनं झालेलं आहे, असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. असो, धनुर्धारी एकलव्य, बिरसा मुंडा, इतर अनेक वीर वीरांगना, क्रांतिकारक इत्यादी सर्वच आदिवासी अस्मितेचे शिल्पकार आहेत. या सर्वांची प्रेरणा घेऊन निर्माण झालेले आदिवासी साहित्य हे प्रतिक्रियावादी नाही, सूडवादी नाही आणि मुख्य प्रवाह. आदिवासी साहित्याच्या संदर्भात अनेक सभा, संमेलने, परिसंवाद, चर्चासत्र या अनेक ठिकाणी आदिवासी साहित्याबद्दल चर्चा होते. आणि या चर्चेमध्ये किंवा इतरही लिखाणामध्ये मुख्य प्रवाहाबद्दल बोललं जातं. तर हे साहित्य सूडवादी मुळीच नाही आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी तर मुळीच या साहित्याची धडपड नाही. मित्रहो, आपल्या सर्वांना परिचित आहे की हा जो काही मुख्य प्रवाह आहे हा मुख्य प्रवाह विषमतावादी आहे. हा मुख्य प्रवाह स्त्री पुरुष समता नाकारणारा आहे. तो पुरुष वर्चस्ववादी आहे. हे अनेक आदिवासी साहित्यिकांनी, विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी अनेक मंचावरती, सभा, संमेलन, परिसंवादामध्ये अतिशय ठामपणे या बाबी मांडलेल्या आहे. त्यामुळं आदिवासी साहित्याचा जो काही प्रवास आहे हा मुख्य प्रवाहाकडे जाणारा नाही किंवा मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी त्याची धडपड नाही, किंवा या मुख्य प्रवाहातील प्रस्थापितांची मान्यता मिळविण्यासाठी हा प्रवाह नाही. मुख्य प्रवाहातील प्रस्थापितांची दहशत, भय
शोषणाची दमन नीती कवी वारू सोनवणे यांनी आपल्या स्टेज या कवितेत ही भावना व्यक्त केलेली आहे. मला वाटतं ही कविता या ठिकाणी मी अगदी थोडक्यात सादर करतो. आपणा सर्वांना माहित आहे वारू सोनवणे आणि स्टेज ही कविता. आम्ही स्टेजवर गेलोच नाही, आम्ही स्टेजवर गेलोच नाही आणि आम्हाला बोलावलंही नाही. बोटाच्या इशाऱ्यांनी आमची पायरी आम्हाला दाखवून दिली. आम्ही तिथेच बसलो. आम्हाला शाबासकी मिळाली आणि ते स्टेजवर उभे राहून आमचे दुःख आम्हाला सांगत राहिले. आमचे दुःख आमचेच राहिले, कधीच त्यांचे झाले नाही. ही कविता मी अगदी सरळ पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी सादर करतोय. मी काही कवी नाही, माझा आवाज काही मंजूळ नाही, कुठलीही कविता मला गाता येत नाही. या माझ्या मर्यादा या ठिकाणी आपण विचारात घ्याव्यात. असो, आमचे दुःख आमचेच राहिले, कधीच त्यांचे झाले नाही. आमची शंका आम्ही कुजबुजलो, ते कान टवकारून ऐकत राहिले. मी सुस्कारा सोडला आणि आमचेच कान धरून आम्हालाच दम भरला. माफी मागा, नाहीतर मला वाटतं नाहीतर टिंब टिंब 3 वेळेस टिंब टिंब. आता नाहीतर काय, आपणा सर्वांना हे परिचित आहे. माफी मागितली नाहीतर काय काय होते हे सर्व मला वाटतं आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. नाहीतर आपला नरेंद्र दाभोळकर होईल, नाहीतर कॉम्रेड गोविंद पानसरे होईल, किंवा इतर काही तत्सम नाव आपल्याला चांगली परिचित आहेत. असो, तर या आदिवासी साहित्याच्या विश्वात्मक भूमिकेबद्दल डॉक्टर विनायक तुमराम म्हणतात, आदिवासी साहित्य हे केवळ मराठी साहित्याचेच नव्हे तर विश्व साहित्याचे वैभव लेणे आहे. बघा, हे विधान डॉक्टर विनायक तुमराम सरांनी आपल्या शतकातील आदिवासी कविता हे जे आदिवासी कवितेचं संपादन सरांनी जे केलेलं आहे, या संपादनामध्ये डॉक्टर तुमराम सरांनी महाराष्ट्रातील एकूण 22 आदिवासी कवींच्या प्रत्येकी 5 कविता त्यांनी या ठिकाणी संपादित केलेल्या आहेत. असं एक आदिवासी साहित्याच्या क्षेत्रातलं सरांचं एक अव्वल दर्जाचं कवितांचं जे संपादन आहे, त्याला मराठी कवितेच्या क्षेत्रात तोड नाही. असो, कोणत्याही साहित्याची प्रतिकृती नाही हे साहित्य, कोणत्याही प्रेरणाची उसनवारी नाही. ते स्वतंत्र बाण्याचे स्वयंभू स्वयंसिद्ध साहित्य आहे. बिरसा मुंडा ही भुजंग मेश्राम यांची एक लक्षवेधक कविता आहे. या आदिवासी साहित्याच्या विचारानंतर कवितेच्या संदर्भात उलगुलानकार भुजंग मेश्राम यांच्या कवितेकडे येतोय. बिरसा मुंडा ही भुजंग मेश्रामांची एक लक्षवेधक कविता आपणा सर्वांना मला वाटतं सुपरिचित आहेत. बिरसानं दिलेला उलगुलान हा एक संदेश आदिवासी साहित्य चळवळीचा महामंत्र आहे. उलगुलान म्हणजे सर्वंकष क्रांती. बघा मित्र हो, की हा शब्द परिचित नसलेले अनेक मित्र आणि विशेषतः महाविद्यालयातील विद्यार्थी नेहमी विचारत असतात की सर, उलगुलान या शब्दाचा अर्थ काय. तर उलगुलान म्हणजे एक सर्वंकष क्रांती. समाजातल्या विविध क्षेत्रात, ते समाजातलं कोणतंही क्षेत्र असू द्या, ते राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, संस्कृती असेल, साहित्य असेल, किंवा तत्सम कुठल्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे समाजातल्या विविध क्षेत्रात एकाच वेळेस सर्वंकष क्रांती असा या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगावा लागतो. किंवा मला अनेक जणांनी फोन करूनही अनेकांनी विचारलेलं आहे की सर, उलगुलान या शब्दाचा अर्थ काय. तो त्यांना आम्ही त्या वेळेस बिरसा मुंडांच्या चळवळीचा संदर्भ देऊन अर्थ समजून सांगितलेला आहे. असो,
तर भुजंग मेश्राम यांची एक बिरसा मुंडा ही कविता बघा, ते काय म्हणतात. तर लोक फक्त गाणीच गातात असे नव्हे, आदिवासी समाजाला संघटित करणं, त्यांना एकसंघ करणं, हे काम आदिवासी समाज आणि संस्कृतीच्या सांस्कृतिक अधिष्ठानात आहे. हे सुरुवातीला मी जे मत व्यक्त केलं होतं त्याचंही स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला करता येईल की हे सांस्कृतिक अधिष्ठान म्हणजे नेमकं काय. तर लोक फक्त गाणीच गातात असे नव्हे, ते ऐकतात, बोलतात, मरतात, घरदार, शाळा, बाजार, मोर्चात नि जंगलात, एका सशक्त बदलासाठी. आजही महाराष्ट्रामध्ये अनेक तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या अनेक प्रकारच्या चळवळी आहेत. या चळवळींना सुद्धा मला वाटतं एक प्रेरक तत्व म्हणून बिरसा मुंडांचं कार्य नक्कीच लाभदायी ठरेल असं या ठिकाणी वाटतं. असो, उषा किरण आत्राम या मगाशी मी सांगितलं की महाराष्ट्रातल्या पहिल्या कवयित्री, पहिल्या कथाकार, पहिल्या नाटककार, बाललेखिका. आपल्या बिरसा मुंडा या कवितेत त्या म्हणतात, बिरसा तू पुन्हा एकदा ये रे बाबा. बघा त्या काय आवाहन करतायत. बिरसा तू पुन्हा एकदा ये रे बाबा, आम्हा आधी मायांच्या कुशीत जन्माला. पुन्हा एकदा होऊ दे उलगुलान. त्यांच्या मोरकी या कविता संग्रहामध्ये पान नंबर 75 वरती ही कविता आहे. आणि आपल्या सर्वांना माहित असेल की मोरकी म्हणजे मगाशी जे काही मी म्हटलं, आदिवासींना संघटित करण्याची ताकद त्यांच्या सांस्कृतिक अधिष्ठानात आहे. आणि हे सांस्कृतिक अधिष्ठान म्हणजे गोटुल संस्कृती, युवागृहे. गोटुल संस्कृती, युवागृहे त्याचं जतन करणं आणि अशा या गोटुलची मुख्यश्री, गोटुलची प्रमुख श्री म्हणजे मोरकी किंवा तिला मोटॅरिंग. मला वाटतं या शीर्षकाचा त्यांचाही मॅडमचा एक कविता संग्रह आहे, तो आपल्या सर्वांना परिचित आहे. असो, दुसरे एक कवी आहेत सुक्का सुक्कुम हा कविता संग्रह लिहिणारे आदिवासी साहित्याच्या प्रांतातले एक नाट्यवेडे, नाट्य कलावंत. आपल्या सर्वांना परिचित आहे आदिवासी साहित्यामध्ये विशेषतः कविता, कथा, कादंबरी म्हणजे नाटक या क्षेत्रामध्ये तसं आहेत, परंतु ती नावं तशी फार आपल्याला कमी माहिती असतात. म्हणजे मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, डॉक्टर कुंडलिक केदारी, वसंत कन्नाके आणि अजून काही आदिवासी साहित्य क्षेत्रातली नावं आहेत ज्यांनी नाटकाच्या संदर्भात आपलं लेखन केलेलं आहे. वामन शेळमाके असतील किंवा डॉक्टर राजेंद्र धनसकर, बिरसा मुंडावरती नाटक लिहिण्याचा त्यांचा मनोदय आहे, हा नुकताच त्यांनी बोलून दाखवलेला आहे. असो, तर वसंत कन्नाके सुक्का सुकुम लिहिणारे ते आपल्या कवितेमध्ये बिरसाबद्दल म्हणतायत बघा. भीम भीमाल पेन बिरसा, भीम भीमाल पेन बिरसा, वादळी तुफान तू बिरसा, सत्याचा लढा तू बिरसा, मुक्तीचा मार्ग तू बिरसा, भविष्याची करुण चिंता बिरसा तू पेटून उठला होतास. बघा, आपल्या सुक्का सुक्कुम या कविता संग्रहामध्ये वसंत कन्नाके म्हणतायत, आता कोलामी भाषेमध्ये सुक्का म्हणजे तारा. मला वाटतं हे सुद्धा सांगणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे. या कविता संग्रहाची जी काही शीर्षकं आहेत
या शीर्षकाचा जो काय अर्थ आहे तोही सांगणं तितकंच महत्वाचं आहे. कोलामी भाषेत सुक्का म्हणजे तारा आणि गोंडी भाषेत सुक्कू म्हणजे तारका, म्हणजे तारे, तारका असा सुक्का सुकून या शब्दाचा अर्थ आपणा सर्वांना या ठिकाणी मी लक्षात आणून देऊ इच्छितो. असो, अजून पुढे आपल्याला आदिवासी साहित्य आणि संस्कृतीच्या संदर्भात बोलत असताना अस्मिता आणि संघर्ष या अनुषंगानं मला या ठिकाणी बोलायचंय. आणि या विषयाची तयारी करत असताना, काही संदर्भ ग्रंथ हाताळत असताना मगाशी मी ज्या ग्रंथाचा उल्लेख केला, डॉक्टर विनायक तुमराम सरांनी शतकातील आदिवासी, हरिवंश प्रकाशन, चंद्रपूर या ग्रंथाची प्रस्तावना वाचत असताना काही नोंदी मला त्या ठिकाणी जाणवल्या. त्याचा मी या अस्मिता आणि संघर्षाच्या अनुषंगाने या ठिकाणी नोंद करू इच्छितो. हे आदिवासी कविता म्हणजे आदिवासी साहित्याच्या गडाची पहिली पायरी आहे. बघा, डॉक्टर डाकोरे सरांना मी विषय देत असताना थोडा जाणीवपूर्वक विचार केला की विषयाचं शीर्षक काय द्यावं. आदिवासी समाज, साहित्य, संस्कृती आणि कंसामध्ये कवितेच्या संदर्भात. म्हणून मला असं सरांचं मत या ठिकाणी सांगायचं आहे की आदिवासी कविता म्हणजे आदिवासी साहित्याच्या गडाची पहिली पायरी आहे. आदिवासी कविता हे आदिवासी साहित्य सृष्टीचे नक्षीदार, कोरीव व भक्कम महाद्वार आहे. आदिवासी साहित्याची अस्तित्व नोंदच, मी जो मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे की अस्तित्व आणि संघर्ष, या आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठी मला या ठिकाणी डॉक्टर विनायक तुमराम सरांचं मत या ठिकाणी ग्राह्य धरायचं आहे. आदिवासी साहित्याची अस्तित्व नोंदच मुळी कवितेने झाली आहे. हे खरंय, हे माझ्या सहित आपणा सर्वांनाच पटेल. या तुमराम सरांच्या मतानंतर याबद्दल बोलत असताना मी पुन्हा उषा किरण आत्राम यांच्या कवितेकडे येतो. आणि त्यांनी आपल्या लेखणीच्या तलवारी हा जो त्यांचा कविता संग्रह आहे, या कविता संग्रहाच्या मनोगतामध्ये उषा किरण आत्राम मॅडम म्हणतात, फुले आंबेडकरी साहित्याशी स्वतःचं नातं जुळवूनच, फुले आंबेडकरी साहित्याशी स्वतःचं नातं जुळवूनच माझी लेखणी मी चालवीत असते. माझा दुःखी कष्टी समाज आजही वेदनेने कणत आहे. मात्र अश्रू गाळणे आम्हाला माहित नाही. बघा, या मताचा दाखला देऊन मला या ठिकाणी काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. या मताच्या आधारे असं म्हणता येईल की आदिवासी समाजामध्ये हतबलता नाही, अगतिकता नाही, आदिवासी समाजामध्ये नैराश्य नाही. आपण बघतो गेल्या अनेक वर्षापासून देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. आपणा सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो, एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना कधी आपण ऐकलंय का आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केली? कर्जामुळे, नापिकीमुळे, किंवा त्याला नैराश्य आलंय, तो हतबल झालाय, तो अगतिक झालाय, हे मला वाटतं आपण ऐकलेलं नाही. हे म्हणणं आपणा सर्वांनाच पटेल. असो, मात्र अश्रू गाळणे आम्हाला माहित नाही, ढोल मांजरीच्या सुरात. मगाशी जे काही मी तुम्हाला म्हटलं की आदिवासींचं सांस्कृतिक अधिष्ठान जपलं पाहिजे, ते हेच. ढोल मांजरीच्या सुरात, रेलॉच्या सुरात आमची दुःखे पळून जातात. बघा, या निमित्तानं उषा किरण आत्राम यांच्या शिकार फत्ते झाली. तर मी लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकार फत्ते झाली हा मॅडमचा
कथासंग्रह मी नुकताच वाचलेला आहे आणि या कथासंग्रहामध्ये संघर्ष या शीर्षकाची एक कथा मला या संदर्भात त्या कथेच्या आशयाची आणि विषयाची अगदी थोडक्यात या ठिकाणी नोंद करायची आहे. संघर्ष कथेची जी नायिका आहे ती सेमली ही आदिवासी स्त्री आहे. ती विधवा आहे, स्वाभिमानी आहे, तेजस्वी पाण्याची, ती अबला नाही. विधवापणाचं तिनं भांडवल केलेलं नाही. बघा, आपण इतर वेळेस बिगर आदिवासी समाजामध्ये बघतोय पती निधनानंतर महिला कशा हतबल होतात. तर मला वाटतं महिला हतबल आणि आर्थिक होण्याचं जे काही कारण आहे ते त्यांना जे आर्थिक स्वातंत्र्य नाहीये. मित्रांनो, आपणा सर्वांना हे परिचित असेल की महिलांना आर्थिक स्वातंत्र्य नाहीये, म्हणून त्या पती निधनानंतर आता आपलं काय, आपलं कसं, आपल्या संसाराचं काय, आपल्या मुलाबाळांचं काय, आपला आधार काय, म्हणून त्या जास्त आक्रोश करतात. परंतु या निमित्तानं मी सांगू इच्छितो की या कथेतली ही जी काही सेमली आहे तिनं विधवापणाचं कधीही भांडवल केलेलं नाही. तर अशी या कथेची ती एक धीरोदात्त नायिका आहे. मोलमजुरी करते, रोजगार हमीच्या कामावरती ती जाते. रोजगार हमीच्या कामावर जे अधिकारी आहेत, कथेमध्ये उल्लेख आहे बाबूशाही, त्या बाबूशाहींची जी काही दहशत आहे या दहशतीला ती भीक घालत नाही. मित्रांनो, हुकुमशाही झुगारते, त्या बाबूशाहींची जी काही मर्जी आहे ती मर्जी ही सेमली आदिवासी स्त्री मोडीत काढते आणि ती अगदी स्पष्टपणे आणि निर्धारानं या कथेमध्ये सांगते की बाई म्हणून मी कमजोर नाही. बघा, या कथेतलं एक छोटस अवतरण तुम्हाला सांगू इच्छितो. ती म्हणते, या कथेतली सेमली म्हणते, गरीबाले वान नाही न रंडविले मान नाही. गरीबाले वान नाही न रंडविले मान नाही, अशी समाजाची धारणा त्या या ठिकाणी कथेमध्ये बोलून दाखवतात. तर अशी या कथेतली स्त्री भांडणारी आहे, बोलणारी आहे, न्याय मागणारी आहे, अन्यायाविरुद्ध विद्रोह पुकारणारी आहे, बंड पुकारणारी आहे. स्त्री पुरुष अशा प्रकारची स्त्री पुरुष वर्गाला, सरकारी यंत्रणेला ती गुन्हेगार वाटते. तिनं गुन्हा न करता, तिनं कुठल्याही प्रकारचा गुन्हा न करता तिला तुरुंगाची पायरी किंवा कोर्ट कचेरीपर्यंत तिला जावं लागतं विनाकारण. फक्त तिनं त्या रोजगार हमीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्याची मर्जी संपादन केली नाही. रोजगार हमीवर जाण्यासाठी एक थोडासा तिला उशीर झाला, हजेरी लावण्यासाठी एक थोडासा तिला उशीर झाला, म्हणून तो अधिकारी तिच्या विरोधामध्ये त्या कथेमध्ये कार्यरत असतो. तर अशी ही आदिवासी स्त्री की जी आदिवासी कवितेमधून, आदिवासी कथेमधून आपल्या लक्षात येते. या संदर्भात मी पुन्हा उषा किरण आत्राम यांच्या कवितेकडे जातोय. त्यांची पैसाची लाल आग होय, पैसाची लाल आग होय, हे मॅडमची कविता अगदी आपल्या सर्वांना परिचित आहे. बघा, वाटेनं जातेस तर समजा डोयाले आग लागल, वाटेनं जातेस तर समजा डोयाले आग लागल, राणे तुझ्यावर नजर समजा सुधारलेल्या बापयांची. बघा, हे सुधारलेले बापे कोण? अशी जे काही मी म्हटलं, किंवा आपण अनेक आदिवासी साहित्यिक विचारवंतांच्या मनोगतातनंही ही एक महत्वाची गोष्ट आपण ऐकत असतो की मुख्य प्रवाह. मित्रांनो, मुख्य प्रवाहाबद्दल पुन्हा मी या ठिकाणी बोलू इच्छितो या छोट्याशा कवितेतल्या वाक्याच्या अनुषंगानं की हे सुधारलेले सुशिक्षित जे बाप्पे आहेत, हे मला वाटतं हे या मुख्य प्रवाहातले
की ज्यांची नजर विकृत आहे, अशा या विकृत नजरेवरचं भाष्य कवयित्रीनं या कवितेतून केलेलं आहे. तर अशा या कवितेतनं कवयित्री या कवितेतल्या स्त्रीला परंपरा शरणतेचा त्याग करण्याचा सल्लाही देते आणि नंतर पुढे या विकृत नजरेवर उपाय काय म्हणून पुढे कवयित्री म्हणते, तो रात राणी होऊ न ग. बघा, उषा किरण अत्राम यांची अतिशय एक लक्षणीय कविता या ठिकाणी आपल्याला त्या कवितेची नोंद करावी लागेल. तो रात राणी होऊ न ग, होशील तर पैसाची लाल तांबडी आग होय, नाही तर बिव्याची फुलं होय. याशिवाय कवयित्री अजूनही म्हणते, तू सूर्यसळी नागकमळी सूर्यफूल हो. बघा, मॅडमच्या कवितेतल्या ज्या काही श्री प्रतिमा आहे, या प्रतिमांचा जो सांकेतिक अर्थ आहे, हाही मला वाटतं आपण सर्वच जाणकार आहोत. आदिवासी साहित्याचे आस्वादक आहात, रसिक आहात, चाहते आहात. आपल्या सर्वांना या कवितेतल्या ज्या श्री प्रतिमा आहे, या श्री प्रतिमांचा नक्कीच अर्थबोध होईल. असो, तू सूर्यसळी नागकमळी सूर्यफूल हो, हो तांबडी पळसाची लाल अंगार, तरच उठून दिसल या बाजार फुक्याले तो हा सिंगार. बघा, कवयित्रीचे शब्द सामर्थ्य कसं अजोड आहे हेही यातनं लक्षात येईल. आणि कवयित्रीचं शब्द सामर्थ्य, कवयित्रीची जी शब्दशक्ती आहे, या शब्दशक्तीचं प्रत्यंतर अजूनही आपल्याला पुढे येईल. बघा, उषा किरण आत्राम यांची शब्दशस्त्र ही कविता या निमित्तानं मला आठवते. एकच ओळ त्यांच्या त्या कवितेची या ठिकाणी मी सादर करतोय. शब्दच शस्त्र शब्दच अस्त्र, शब्दच शस्त्र शब्दच अस्त्र, शब्दच युद्ध शब्दच बुद्ध. तर त्यांच्या मोरकीमध्ये पान नंबर 22 वरती ही कविता आहे. या कवितेमुळेच मला अजूनही काही कवितांची आठवण होते. एक दोन ओळी मला आठवतात, त्या मी सोलापूरच्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये त्या मी ऐकल्या. तिथं ज्या निवेदिका होत्या, आज त्यांचं मला नाव आठवत नाही, परंतु ही कविता कोणाची आहे हेही मला आज नेमकेपणानं सांगता येणार नाही. पण ह्या ज्या दोन ओळी आहे त्या मला या अनुषंगाने आठवतात. बघा, संघरास सिद्ध मी, संघरास सिद्ध मी, युद्ध व्हावे भारती, सेनापती बुद्ध हवा, कृष्ण नको सारथी. या अनुषंगानं किंवा याच्याशीच निगडीत आपल्या सर्वांना परिचित असलेले दलित साहित्यातले जे कवी आहेत, ते मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की उषा किरण आत्राम यांची शब्दशक्ती कशी आगाध आहे. या अनुषंगानं वामन निंबाळकर यांची एक शब्दशक्तीबद्दलची जी काही कविता आहे ती मला वाटतं आपल्या सर्वांनाही परिचित असेल. शब्दांनीच पेटतात घरेदारे देश, शब्दांनीच पेटतात घरेदारे देश, आणि माणसे सुद्धा शब्द विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची. बघा, दलित साहित्य वेदना आणि विद्रोह हे भालचंद्र फडके यांनी जे पुस्तक लिहिलंय, या पुस्तकामध्ये पान नंबर 153 वरती ही कविता आहे. तर अशी ही जी काही शब्दशक्ती आहे, ही शब्दशक्ती ज्यांना आत्मसात झाली, त्यांनी कुठल्या प्रकारचं कोणत्या प्रकारचं चित्रण केलंय, म्हणजे आदिवासी साहित्याशिवाय मला काही बाकीच्या गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत. ही जी काही शब्दशक्ती आहे, ही शब्दशक्ती असणाऱ्यांनी महाकाव्य रचली ती कोणाची, तर सोन्याचा घास खाणाऱ्यांची, वाऱ्यासोबत जाणाऱ्यांची, भरजरी वस्त्रे नेसणाऱ्यांची, आकाशात राहणाऱ्यांची. परंतु
आता हे जे विधान आहे किंवा हे जे काही वाक्य आहे हे आदिवासी साहित्याला लागू होत नाही. आपलं जे अभिजनांचं जे मराठी साहित्य आहे किंवा जी महाकाव्य लिहिली गेली त्या महाकाव्याच्या संदर्भात त्याला सर्वांना परिचित असेल की दया पवार हे मराठीतलं पहिलं दलित आत्मकथन लिहिणारे दया पवार यांचा कोंडवाडा नावाचा जो कविता संग्रह आहे या कविता संग्रहामध्ये महाकवे महाकवे ही कविता आपणा सर्वांना परिचित असावी. बघा अगदी थोडक्यात मी सांगतोय त्या कवितेतलं एक कडवं म्हणजे ही जी काही शब्दशक्ती आहे ही शब्दशक्ती आत्मसात असणाऱ्या काही अभिजनांनी कोणाचं चित्रण केलं किंवा उपेक्षित वर्गातल्या कवींनीही आपल्या उपेक्षित वर्गाला दूरलेखून दुर्लक्षून अभिजनांचं जे चित्रण केलेलं आहे त्याबद्दल 20व्या शतकातले एक कवी दया पवार महाकवे या कवितेत म्हणतात. बघा हे महाकवे तुला महाकवी तरी कसे म्हणावे. हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असतास तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते. बघा म्हणजे महाभारत लिहिणारा महाभारताचा रचनाकार पुढे आपण जाऊया की वर्तमानकालीन स्त्रियांचं वास्तव या आदिवासी कवितेतनं कवी वारू सोनवणे यांनी मांडलेलं आहे. बघा त्यांची श्री या शीर्षकाची एक कविता आहे की या स्त्रीबद्दल बघा आपल्या गोधड हा वारूंचा जो कविता संग्रह आहे या कविता संग्रहामध्ये श्री ही एक कविता आहे. एक वस्तू अशी तिला वाटेत घाटेत सापडेल तिथं रोखावं, मनात आले तर मिठीत घ्यावं, हौस पिटली तर सोडून द्यावं, हाक नाही बोम नाही. बघा हा आदिवासी स्त्रियांवरचा होणारा जो अन्याय आहे हा कोणाकडून होतोय. हे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं मुख्य प्रवाह तर मुख्य प्रवाहातले जे विकृत नजर असलेले जे पुरुष आहेत या पुरुषांकडनं हा जो अन्याय अत्याचार होतोय म्हणजे मुख्य प्रवाहाचे जे संवर्धक आहेत जे रक्षक आहेत त्यांच्याकडनंच आदिवासी स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होतो. किंवा आपल्या सर्वांना हेही माहीत आहे की बाबुराव बागुलांची सूड ही दीर्घकथा आणि या दीर्घकथेची जी नायिका आहे जानकी ही जानकी ज्वालाप्रसाद का होते त्या मागची कारण मीमांसा काय आहे हे आपल्या सर्वांना परिचित असेल. आणि या दीर्घकथेमध्ये जानकीवर बलात्कार करणारे कोण आहेत जे आपण संस्कृतीचे रक्षक म्हणतो, जे आपण संस्कृतीचे संरक्षक म्हणतो, जे आपण संस्कृतीचे म्हणजे ज्यांना वाटतं की आम्ही संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलाय असे जे काही ठेका घेणारे सेठ सावकार साधू संन्यासी म्हणून तिला जे काही ज्वालाप्रसाद व्हावं लागतं त्या पाठीमागची कारण मीमांसा सुद्धा बाबुराव बागुलांनी या कथेमध्ये अभिव्यक्त केलेली आहे. म्हणून वारूंना त्या कवितेच्या अनुषंगानं त्यांना स्त्रीमुक्ती नकोय तर स्त्री पुरुष समानतेवर आधारलेला एक माणूस म्हणून त्यांना माणूस जागा व्हायला हवा हा विचार त्यांनी या कवितेतनं सांगितलेला आहे. किंवा वारूंचीच आपल्या म्हणजे त्यांची देवदासी नावाची ही कविता आहे की स्त्रीकडे बघण्याचा पुरुष प्रधान आणि धर्मव्यवस्थेचा या कवितेतनं एक संकेत स्पष्ट होतो. बघा
त्यांची एक मुलूक या शीर्षकाची वारू सोनवणेंची कविता आहे. तिथं देवाच्या नावावर मुली सोडतात. एक मुलूक मध्ये तिथं देवाच्या नावावर मुली सोडतात. कोंबड्या बकऱ्यागत तरुण होता होता बगलेत घ्यावे. कानाकोपऱ्यात जाऊन वापरून घ्यावे. कोण पाहतो? घर नाही, दार नाही. देवाच्या बकऱ्या त्या देवदासी म्हणतात त्यांना. बघा, स्त्री वर्गावरचा हा जो काही अन्याय, अत्याचार आणि त्याला इथल्या धर्मसंस्थेचं जे काही अधिष्ठान आहे, धार्मिक संस्थांचं जे काही अधिष्ठान आहे, हे अधिष्ठानच वारूभाऊंनी या कवितेतून अधोरेखित केलेलं आहे. याशिवाय आपल्या सर्वांना परिचित आहेत गुलगुलानकार कवी भुजंग मेश्राम. आता या फेसबुक लाईव्ह द्वारे मला ऐकणारे जे मित्रमंडळी आहेत, कवी, साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक आहेत, या सर्वांनाच भुजंग मेश्राम यांची कविता परिचित आहेत. भुजंग मेश्राम हे एक विद्रोही आणि बंडखोर कवी, एकांकिकाकार, विविध आदिवासी बोली भाषांमध्ये कविता लिहिणारे, ती गोंडी असेल, प्रधान असेल, मराठी असेल किंवा इतर काही बोली भाषांमध्ये कविता लिहिणारे. आणि मला वाटतं विशेषतः भुजंग मेश्रामांची जी काही वेगळी ओळख आहे ती म्हणजे रेड इंडियन कविता. रेड इंडियन, अमेरिकेतली रेड इंडियन कविता त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित केलेली आहे आणि ती वेगवेगळ्या वाङ्मय नियतकालिकांमध्ये, ते विशेषतः मग हकारा असेल तर तत्सम काही इतर नियतकालिका असतील, यामध्ये त्यांनी रेड इंडियन कवितेचं भाषांतर केलेलं आहे. हे त्यांचं भाषांतर जरा वेगळेपणानं आपल्याला घ्यावं लागेल आणि या भाषांतराची एक समग्र नोंद किंवा या भाषांतराचं एकत्रित संपादन तरी माझ्या ऐकण्यात नाही, पाहण्यात नाही, वाचण्यात नाही. आणि हे संपादनाचं काम कोणीतरी करावं. मला वाटतं ते त्यांनी केलं असतं, पण ते अगदी कमी वयातच ते हे जग सोडून गेलेले आहेत. त्यामुळे हे काम अर्धवट राहिलं असावं. असो, तर कवी भुजंग मेश्राम आपल्या उलगुलान या संग्रहातल्या भेटलेल्या कविता, बघा असं एक शीर्षक आहे त्यांच्या त्या कविता संग्रहामध्ये, भेटलेल्या कविता. या शीर्षकाखाली आदिवासी मुलांची अस्मिता जागृत झाल्याची ते सांगतात. बघा, म्हणजे भुजंग मेश्रामांची कविता ही त्यांच्या स्वतःच्या स्वानुभवाची कविता आहे. हे अनुभव त्यांनी स्वतः घेतलेले, आश्रम शाळेत ते विद्यार्थी म्हणून राहिलेले आहे, वावरलेले आहेत. हे मला वाटतं आपल्या सर्वांना चांगलं परिचित असावं. तर आदिवासी मुलांची अस्मिता जागृत झाल्याचे चित्रण ते करतात. आता गुरुजी संस्था, आश्रम शाळेतले किंवा शाळेतले जे काही गुरुजी आहेत, या गुरुजी संस्थेचं वर्चस्व झुगारणारी एक बंडखोर मुलं, एक बंडखोर विद्यार्थी त्यांनी आपल्या कवितेतनं उभी केलेली आहे. उदाहरणार्थ, गुरुजींनी विचारलं ही कविता. बघा, गुरुजींनी विचारलं ही कविता. कोणत्याही 3 आदिवासी गावांची नावे सांगा. कोणत्याही 3 आदिवासी गावांची नावे सांगा म्हणून सांगलं. चुकलं असलं तर तोंडात मार. पर सांग, अवतान शिवा खुलते का कवाट. मी फक्त सांगलं. बघा, त्या कवितेतला जो विद्यार्थी आहे तो काय म्हणतो, मी फक्त सांगलं शेलटी, वरुड, कोडपा खिंडी. पुन्हा गुरुजींनी त्या विद्यार्थ्याला विचारलं,
ही गावे कशासाठी प्रसिद्ध आहेत हे विचारल्यावर तो विद्यार्थी म्हणतोय सेल्टीची होळी. बघा आपल्या सर्वांना परिचित आहेत. सेल्टीची होळी, वरुडची गोवारीनबाई, कोडपा खिंडीच्या कापसाची चोरी. बघा असं सांगितल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं यावर गुरुजी संतापले, मेहंदीचे फोक मोडले, त्या विद्यार्थ्याला मारझोड केली. यावर गुरुजीचा दंडक काय? त्या गुरुजीला असं वाटलं की या विद्यार्थ्यानं गुन्हा केलाय, म्हणून त्याच्यावर दंडक काय, तर 3 माणसांची ओळख, 3 व्यक्तींची 3 माणसांची ओळख आणल्याशिवाय मी तुला शाळेत प्रवेश देणार नाही, असा दंडक गुरुजींनी घातल्यानंतर या कवितेतला तो विद्यार्थी म्हणतो, तवा मी बिरसा काका, तंट्या नाना आणि अंबरसिंग महाराजांची ओळख काढली. बघा ही कविता आपल्याला काय विचार देते. याशिवाय अजून आश्रम शाळेतल्या कविता भुजंग मेश्रामांच्या प्रसिद्ध आहेत. त्यांची नावं या ठिकाणी मी सांगतो. काही कवितांचे जे काही टायटल्स आहेत की तानाजी श्रीराम, ही सगळी आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांची नावं आहे. म्हणजे पूर्वी आणि आजही आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांचं जे अमानुष शोषण, त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात, त्यांना त्या ठिकाणी ज्या सेवा आणि सुविधा हव्या असतात, त्या सेवा आणि सुविधांची जी दुर्लभता आहे ती पूर्वी आणि आजही. बघा आश्रम शाळेतल्या कविता तानाजी श्रीराम, नूरसिंह राठोड, भीमराव भोईनवाड, कोंडोबा गिरडकर आणि या सर्वांमध्ये मला आवडलेली कविता लहान्या सिंगाड्या. बघा या शीर्षकाची कविता. या कवितेमध्ये विश्वबंधू लिंड्राने मुलांना आश्रम शाळेमध्ये गणपतीची मूर्ती भेट दिलेली असते. बघा या कवितेतला जो विद्यार्थी आहे लहान्या, त्यालाही सुद्धा शाळेमध्ये गुरुजींकडनं एक गणपतीची मूर्ती भेट म्हणून मिळालेली आहे. आणि ही भेट म्हणून मिळालेली मूर्ती त्या मुलानं जणू काही आपल्याला गोल्ड मेडल मिळावं या आविर्भावानं तो आनंदित झालेला आहे. त्या आनंदाच्या भरामध्येच तो घरी आलेला आहे. घरी आल्यानंतर आईला तो सांगतोय, परंतु आईची प्रतिक्रिया काय? एकूणच आदिवासी समाजातली आई किंवा आदिवासी कवितेतली आई किंवा या आईच्या घरातलं दारिद्र्य, तिच्या घरातली भीषणता, ही कविता अधोरेखित या ठिकाणी करते. आणि ती आई त्या कवितेतली आई म्हणते त्या आपल्या मुलाला किंवा एकूणच त्या गुरुजी वर्गाला, गुरुजीला म्हणावं बाबा, गुरुजीला म्हणावं बाबा, काळजात बसल अशी गोष्ट दे एकुंदी, देव ठेवाया आता कुठेच जागा नाही. पान नंबर 100 गुलगुलांमध्ये पान नंबर 100 वरती ही कविता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी एक कमेंट आलेली आहे सचिन शिंदे यांची की सरांच्या आश्रम शाळेतील कविता अजून वाचा सर. ठीक आहे, वाचूया आपण. मी माझं हे थोडस विवेचन पूर्ण करतो आणि मग पुन्हा गुलगुलांमधल्या काही कविता सांगते. असो, आदिवासी अस्मितेच्या संदर्भात पतुसाकार कृष्णकुमार चांदेकर आपल्या अस्मिता या कवितेमध्ये म्हणतात. बघा कृष्णकुमार चांदेकरांचा परिचय मी मगाशी पण अगदी थोडक्यात आपल्याला करून दिलेला आहे. ते म्हणतात बघा आपल्या अस्मिता या कवितेत, शोधायचे आहे भिल्लपुत्र एकलव्याच्या अंगठ्याचे कारण. बघा आपल्या सर्वांना परिचित आहेत की द्रोणाचार्य आणि एकलव्य. बघा त्या संदर्भातलं वचन एक 4 ओळी सुद्धा मला वाटतं आपल्या सर्वांना परिचित असाव्यात. किती येवो द्रोणाचार्य, किती येवो द्रोणाचार्य,
काळ आता डरणार नाही. किती हो द्रोणाचार्य, काळ आता डरणार नाही. नवा एकलव्य येत आहे, दान अंत्याचे होणार नाही. मला वाटतं या कवितेचे जे कर्ते आहेत, हे कर्ते कोण, ही कविता कोणी लिहिली, हे मी माझं एक प्रामाणिक मत या ठिकाणी नोंदवू इच्छितो की ही कविता आणि या कवितेचे कर्ते कोण हे मला सुद्धा माहिती नाही. परंतु या 4 ओळी मात्र अनेक सभा संमेलनांमध्ये, परिसंवादांमध्ये, भाषणांमध्ये त्या विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना किंवा विशेषतः गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं वर्गात बोलत असताना मात्र या 4 ओळी मी आवर्जून विद्यार्थ्यांना ऐकवत असतो. आणि या 4 ओळीच्या पाठीमागची जी काही भावना आहे कवीची, ती भावना सुद्धा मी स्पष्ट करत असतो. असो, पुन्हा आपण कृष्णकुमार चांदेकरांच्या अस्मिता या कवितेकडे येऊया. शोधायचे आहे भिल्लपुत्र एकलव्याच्या अंगठ्याचे कारण, आणि शोधायचे आहे तुम्हाला बिरसा मुंडा, सिधो मांझी, शंकर शहा, रघुनाथ शहा, बाबूराव सेडमाके यासारख्या अनेक वीरांचं बलिदान तुम्ही पुत्रांनो कधीच विसरायची नाही. ज्योतिबांची जागृती आणि घटनाकारांचे तत्वज्ञान शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बघा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्वज्ञान आहे, हा जो संदेश आहे, हा जो विचार आहे, हा मला वाटतं आज शाळा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील ज्या विद्यार्थ्यांच्या, ज्या तरुणांच्या किंवा एकूणच समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या परिवर्तनवादी चळवळीतल्या ज्या युवा संघटना आहेत, तरुणांच्या ज्या संस्था आणि संघटना आहेत, या संस्था आणि संघटनांचं हे एक ब्रीद वाक्य झालेलं आहे. असो, यातूनच आपण ज्यांचे गोडवे गातो ते आपले नाही. माथे फुरूंचा कावा आपल्याला शोधायचा आहे, आपली भूतकालीन अस्मिता शोधायची आहे, असं आवाहन कृष्णकुमार चांदेकर या कवितेत करतात. चांदेकरांचीच कॅमेरा ही कविता अस्मितेचा प्रश्न उपस्थित करते. नागवे होऊन जंगल फिरलो. बघा, कॅमेरा ही चांदेकरांची एक अशी लक्षणीय प्रसिद्ध अशी कविता आहे. नागवे होऊन जंगल फिरलो तेव्हा कॅमेरे आमच्या पाठीशी होते. बघा, ते कॅमेरे आमच्या पाठीशी फिरवत असताना त्यांचा उद्देश काय, त्यांना काय शोधायचंय, त्यांना काय हेरायचंय, त्यांना काय नेमकं टिपायचं आहे, हे यातनं लक्षात येईल. नागवे होऊन जंगल फिरलो तेव्हा कॅमेरे आमच्या पाठीशी होते, अस्मितेचे बंड पुकारले. बघा, या समाजानं ज्यावेळेस अस्मितेचं बंड पुकारलं, विद्रोह पुकारला, अस्मितेचे बंड पुकारले, तेव्हा पोलीस आमच्या पाठीशी होते. तर असा हा व्यवस्थेवर आरोप करणाऱ्या संस्कृतीतील विषमता कवी या ठिकाणी प्रकट करतात. आणि पुन्हा ते आदिवासी समाज आणि संस्कृतीबद्दल कृष्णकुमार चांदेकर पुन्हा आपल्या एका कवितेमध्ये एकूणच आदिवासी संस्कृती आणि त्या संस्कृतीबद्दलचा इतरांचा जो काही दृष्टिकोन आहे तो कसा आहे तो या कवितेतनं अभिव्यक्त करतात. बघा, जोशीबाईची मांडी दिसली तर ती आबरू ठरते. जोशीबाईची मांडी दिसली तर ती आबरू ठरते, आणि मडावीबाईची मांडी दिसली तर ती संस्कृती ठरते. असे का? बघा, हाही प्रश्न मला वाटतं आपल्यालाही पडत असावा. कारण एरवी सुद्धा आपण आपल्याला हे परिचित आहेत. म्हणजे संस्कृतीमधली जी काही विषमता आहे, म्हणजे या विषमतेनुसार हे जे काही शब्दप्रयोग ठरतात, म्हणजे आपली भाषा, म्हणजे भाषा आता मुळातच समाज हा विषम आहे, आणि या समाजावर आधारलेला जो काही डोलारा आहे, या समाजाचा जो काही पाया आहे, ते अगदी कार्ल मार्क्सच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, आपणा सर्वांना परिचित आहेत. पाया, इमला आणि त्याच्यावरचं सुपर स्ट्रक्चर. ही पाया, या व्यवस्थेचा पाया
जर विषम आहे तर या पायावर आधारलेल्या या समाज व्यवस्था जी भाषा घेऊन येते ती भाषा सुद्धा विषम आहे. म्हणजे अगदी या निमित्तानं म्हणजे सुरेखा पुणेकरांनी जर लावणी गायली किंवा त्यांनी जर कार्यक्रम सादर केला म्हणजे सुरेखा पुणेकरांचा नाच आणि रोहिणी भाटेंचं नृत्य, मला वाटतं नाच आणि नृत्य या शब्दांची चर्चा यापूर्वी सुद्धा अनेक मंचकावरती झालेली आहे. असो, या कवितेमध्ये कवीनं संस्कृतीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. याशिवाय रानपाखरांची माय लिहिणाऱ्या ज्या कुसुम आलाम आहेत यांनी सुद्धा आपल्या कवितेतनं काही संस्कृतीबद्दल प्रश्न उपस्थित केलेले. कुसुम आलाम म्हणतात, ते नेटके पर्यावरण आणि आदिम संस्कृतीवर बोलतात खूप. ते नेटके पर्यावरण आणि आदिम संस्कृतीवर बोलतात खूप, त्यांना तर गाजवायचे असते व्यासपीठ. आमचे अर्धनग्न देह आणि उपासी पोट म्हणजे काय संस्कृती. या आदिवासी संस्कृतीबद्दल विविध कवींनी जो विचार आपल्या कवितेतनं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तो या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. आणि कुसुम आलाम यांनी सुद्धा आपल्या कवितेतनं की वाचकांना आदिवासी अस्मितेची जाण यावी. कुसुम आलाम कोणत्या भूमिकेतनं लिहितात, कोणत्या उद्देशानं कविता लिहितात हे यातनं लक्षात येईल आपल्या, की वाचकांना आदिवासी अस्मितेची जाण यावी या उद्देशानं त्यांनी आपलं हे काव्यलेखन केलेलं आहे. मित्रहो, मला आदिवासी समाज, संस्कृती, अस्मिता या संदर्भात मला जे विवेचन या ठिकाणी करायचं होतं ते माझं विवेचन या ठिकाणी मी त्याचा समारोप करतोय. 1 तास 17 मिनिटे झालेली आहेत. परंतु या ठिकाणी जर आपण कमेंट बघितल्या की त्या कमेंटच्या संदर्भात उलगुलानकार भुजंग मेश्राम यांच्या कविता, तर माझ्या संग्रह ही भुजंग मेश्रामांचा उलगुलान हा कविता संग्रह आहे. आणि या कविता संग्रहातली मी एक कविता या ठिकाणी फक्त वाचणार आहे, गाणार नाही. मित्रहो, सुरुवातीलाच सांगितलं मी कविता वाचतोय, कविता गात नाही, मी गायक नाही, मी कवी नाही, एक साधा शिक्षक आहे. आणि या शिक्षकाच्या भूमिकेतनं मी या ठिकाणी आज बोलतोय. बघा, उलगुलान या संग्रहातली एक कविता, या कवितेच्या अगोदर मला हे सांगावंसं वाटतं की सांस्कृतिक वेठबिगारी, मित्र हो, सांस्कृतिक वेठबिगारी काय असते याबद्दलचं एक चिंतन भुजंग मेश्रामांनी आपल्या या कवितेत चित्रित केलेलं आहे. मला वाटतं जानेवारी 2008 मध्ये मी माझा सेवेतला तिसरा रिफ्रेशर कोर्स, तिसरा उजळणी वर्ग मी मुंबई विद्यापीठामध्ये 21 दिवसाचा केलेला आहे. आणि तो कोर्स करत असताना सायंकाळी मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागातर्फे जो एक कार्यक्रम साजरा झाला होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा या पांडवाणी जे 30 जण बाई आणि त्यांचं गीत आणि त्या गीतांचं सादरीकरण त्या ठिकाणी झालेलं होतं.
असो, तर मित्र हो, भुजंग मेश्रामांची पांडवानी ही जी काही कविता आहे, सांस्कृतिक वेठबिगारीचं अतिशय एक ठळक दर्शन या कवितेमधनं भुजंग मेश्रामांनी घडवलेलं आहे. ही कविता या प्रकारची बघा. आपल्याला कविता वाचत असताना ती सहज कळेल. तू कंच्या भारताबद्दल आहेस. बघा, तीजनबाई या छत्तीसगड मधील एक पारधी समाजातल्या एक आदिवासी गायिका. त्या कोणत्या इतिहासाचं, कोणत्या समाज जीवनाचं दर्शन आपल्या गीतातनं घडवतात. बघा, त्याबद्दलच कवीनं या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. कवी म्हणताय, तू कंच्या भारताबद्दल आहेस. बाजारात ससे हले विकताना तुझ्याजवळ नव्हता तराजू काटा. अख्ख्या छत्तीसगडात भारोभार सौदा, मीठ मिरची असो की दुसरं काही, बहुधा याच देण्या घेण्यात तुझ्या ओटीत पडली असावी पांडवानी. तेथून तुझ्या कथेची सुरुवात झाली. पारदीनबाई तुझ्या ओटीत काय, पारदीनबाई तुझ्या ओटीत काय, पारदीनबाई तुही ओटी भरू काय. गावठी भोंगळ्या पोऱ्याई विचारू शकतो बाजारभाव, म्हणून खोचलाच कमरेला पदर, म्हणून खोचलाच कमरेला पदर. खांद्यावर गदेसारखी एक तारी, खांद्यावर गदेसारखी एक तारी, आणि रंगल्या तोंडातून रांगडी छत्तीसगडी. मांडी ठोकून तुझी गर्दीत घेतलेली उडी, मांडी ठोकून तुझी गर्दीत घेतलेली उडी, ती कड्यावरची आत्महत्या की लांब उंच स्पर्धेतली उडी होती. पारावर रंगाव्या पुसाड्या बातम्या, पारावर रंगाव्या पुसाड्या बातम्या, तशा तुझ्या ओठावर लोककथा, तुझ्या गीतातून खांडववन पेटताना. बघा मित्रांनो, महाभारतामध्ये, महाभारतातल्या खांडववनामध्ये कोण मारलं गेलं, कोण जाळलं गेलं, हे मला वाटतं आपणा सर्वांना परिचित आहे. मी त्यावर फारसं बोलत नाही. तुझ्या गीतातून खांडववन पेटताना उपासी लोकही बसत नाहीत गप्प. कशा शिस्तीत टाळ्या रप रप रप, तेव्हा जोशात येऊन तू गिरकी घेतेस, लोकांना खोल पाण्यात नेतेस, आपल्या पूर्वजांचा अटळ पराभव. बघा मित्रांनो, छत्तीसगड मधल्या पारधी समाजातल्या या स्त्रीनं आपल्या समाजाचा पराभव आणि या पराभवाची तिनं स्तुती करावी का, तिनं या पराभवाचा गौरव करावा का, हा नक्कीच प्रश्न आहे. आणि मला वाटतं ही सांस्कृतिक पेटबिगारी आहे, हे आपणा सर्वांनाही या ठिकाणी पटेल. गिरकी घेतेस, लोकांना खोल पाण्यात नेतेस, आपल्या पूर्वजांचा अटळ पराभव, आपल्या एकलव्याचा वध सांगणे. आदिवासी साहित्यातील कुठलीही साहित्य कलाकृती आणि विशेषतः कविता प्रकारातला किंवा कुठलाही कविता संग्रह घ्या, कुठलाही आदिवासी कवी घ्या, या आदिवासी कवीनं लिहिलेल्या कविता संग्रहाची अर्पण पत्रिका बघा. मित्र हो, दलित साहित्य कृतीची जी काही अर्पण पत्रिका आहे, ही दलित साहित्य कृतीची अर्पण पत्रिका जशी तथागत, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांना अर्पण केलेली असते. अगदी त्याप्रमाणेच आदिवासी साहित्य कृती ही कुठल्याही साहित्य प्रकारातली आदिवासी कलाकृती असू द्या, या कलाकृतींच्या ज्या काही अर्पण पत्रिका आहे, त्या अर्पण पत्रिका जर आपण बघितल्या, विशेषतः काव्यसंग्रहाच्या जर अर्पण पत्रिका आपण बघितल्या, तर आदिवासी वीर पुरुष एकलव्य यांना बहुतांश कवींनी आपल्या कविता संग्रहाच्या अर्पण पत्रिका
अर्पण केलेले आहे. किंवा विशेषतः अनेक आदिवासी कवींनी एकलव्यावरती काव्यलेखन केलेले आहे. आदिवासी साहित्याचं एक प्रेरणा स्रोत, जसं सुरुवातीला मी सांगितलं की बिरसा मुंडा आहे, तसंच अगदी आदिवासी साहित्याचं एक प्रेरक तत्व, आदिवासी साहित्याचं एक प्रेरणा स्रोत एकलव्य आहे. तर अशा या एकलव्याचा वध सांगणारी बाई म्हणून तर मला वाटते ही सांस्कृतिक वेठबिगारी आहे. आपल्या पूर्वजांचा अटळ पराभव, आपल्या एकलव्याचा वध सांगणे ही झाली तुझी रोजनिसी, आणि ती ऐकणे हे आमची संस्कृती. किती ग सुंदर सांस्कृतिक वेठबिगारी. रंगमंचाशिवाय साजरी होते सांस्कृतिक पारद, भिकारी खेळवतो माकड. तसे व्यवस्थेसोबत आपण मग सहज आठवतो आयफेल टॉवर, महानगरी आपणा बाजार, संसर्गमय कावीळ संस्कृतीकरणाची किंवा एकात्मतेचे सार्वजनिक संडास. हडपताना ज्यांनी फोडले बाण, त्यांचे वारस धरतायत त्याच प्रकल्पाचा आग्रह. संस्कृती लुटताना ज्यांनी ठेवले फक्त अवशेष, आज तेच बांधतायत म्युझियम्स. पांडवानी गाता गाता तू झालीस द्रौपदी, स्वतःच्या गळ्यानेच फेडतेस अभयारण्याची हिरवी साडी. व्यवस्थेशी केवळ फुगडी खेळून उपयोग नाही, ती तर आहेच मुलखाची लज्जा गौरी. तुझ्याबद्दल आता काहीच बोलणार नाही. आणि एक शेवटचं कडवं आहे. तुझ्या शब्दात चुकून येत नाही समीक्षा, तुझ्या शब्दात चुकून येत नाही समीक्षा. छत्तीसगडाशी तू मोललेच आहेस वैर. बालाघाटी माळ परवा तुझ्या सभेत, तर पंचमगडीचा महादेव तुझ्या टोंगळभर गर्दीत. देऊ म्हणत होता जीव, बिरसा मुंडाचा तीरकमटा, बिरसा मुंडाचा तीरकमटा हरवला तुझ्या बाजारात. तू जिच्याबद्दल गातेस गावोगाव. बघा, ही तिजनबाई जे कार्यक्रम सादर करते, तू जिच्याबद्दल गातेस गावोगाव, तिला मात्र आवडते दलदल. जिची कातडी आहे जड, जिची नजर निव्वळ खादाड, ती व्यवस्था बिनदुधाची रवंतखोर म्हैस. आणि शेवटी कवीनं प्रश्न विचारलेला आहे, तिजनबाई तू कंच्या भारताबद्दल बोलते आहेस. तर अशी ही गुलगुलांमधली भुजंग मेश्रामांची पांडवानी ही कविता एक सांस्कृतिक वेठबिगारी स्पष्ट करणारी कविता आहे. आदिवासी समाज जीवन संस्कृतीचा प्राचीन काळातला जो पराभव आहे, त्या पराभवाच्या एक गौरव गाथा गाण्याचं काम, त्या पराभवाच्या ज्या घटना आहेत त्या घटनांची स्तुती करणं, त्या घटनेचा गौरव करणं, ही मला वाटतं नक्कीच आदिवासी जाणीव आणि नेणीव नक्कीच नाही. तर हे या ठिकाणी मला कमेंट आल्यानंतर अजूनही त्यांच्या कविता आहेत, पण मला वाटतं बराच वेळ झालेला आहे. 1 तास 28 मिनिटे, म्हणजे जवळजवळ 1.5 तास मी या ठिकाणी आदिवासी कवितेच्या काही ओळींच्या साह्यानं, काही काव्यरचनांच्या साह्यानं या ठिकाणी जे काही मी माझं म्हणणं मांडलेलं आहे, जे विचार या ठिकाणी मी सादर केलेले आहेत, हे सादर करत असताना मी ज्या जाती आणि जमातींचा उल्लेख केलेला आहे, या जाती आणि जमातीबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह नाही. अतिशय स्वच्छ पारदर्शक दृष्टिकोनातनं मी हे विवेचन केलेलं आहे. कुठल्याही महापुरुषाचा, कुठल्याही वीरपुरुषाचा अवमान करणं, अपमान करणं किंवा त्यांची निंदा नालस्ती करणं हाही माझ्या या विवेचनाचा कुठल्याही प्रकारचा हेतू नाहीये. हे विवेचन ऐकत असताना या पेजवर
हजर झालेले किंवा लाईक करणारे जी काही मित्रमंडळी आहे, माझी काही मित्रमंडळी आहे, डाकोरे सरांची काही मित्रमंडळी आहे, किंवा एकूणच आदिवासी साहित्य, समाज आणि संस्कृतीवर प्रेम करणारी जी मित्रमंडळी आहे, या सर्वांचा मी या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. मी हे बोलत असताना अगदी कोणाच्या भावना दुखवाव्या या उद्देशानेही मी या ठिकाणी हे विवेचन केलं नाही, हे मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो. कारण एकूणच दलित साहित्य, आदिवासी साहित्य किंवा या साहित्यावर बोलत असताना कळत नकळतपणे काही जातींचा, काही जमातींचा आपल्याला किंवा त्यांच्या शीर्षकांचा, त्यांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो आणि तो करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे तसा उल्लेख केला म्हणजे कुठलीही व्यक्ती ही त्या जाती आणि जमातीचा अपमान करते असं होत नाही. परंतु माझं विवेचन ऐकत असताना मला कोणाच्याही या ठिकाणी भावना दुखवायच्या नाहीये. अतिशय निर्मळ आणि स्वच्छ पारदर्शकपणे मी हे माझे विचार या ठिकाणी प्रकट केलेले आहे. मित्रहो, वर्तक महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाकोरे सर यांची आणि माझी ओळख ही मला वाटतं माझ्या पुस्तकाच्या अनुषंगानं या फेसबुक पेजवर सरांनी माझ्या पुस्तकाचं जे काही मुखपृष्ठ टाकलेलं आहे, ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर औरंगाबादच्या स्वरूप प्रकाशन च्या सौ उषा मुलाटे आणि माझे गुरुवर्य डॉक्टर वासुदेव मुलाटे सरांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रेरणेनं मी हे पुस्तक लिहून त्यांच्याकडे ते प्रकाशनासाठी दिलेलं होतं. सरांनी या पुस्तकाच्या 2 आवृत्त्या काढलेल्या आहेत आणि हे पुस्तक महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांमध्ये, विविध महाविद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये ते दाखल झालेलं आहे. आदरणीय डॉक्टर मुलाटे सरांची ग्रंथाची जी काही वितरण व्यवस्था आहे, मला वाटतं स्वरूप प्रकाशन आणि डॉक्टर वासुदेव मुलाटे हे नातं या फेसबुकमध्ये सहभागी, या पेजवर सहभागी झालेल्या सर्वांनाच ते सुपरिचित असावं. तर सरांनी ते पुस्तक महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये ते पोहोचवलेलं आहे, विविध ग्रंथालयांमध्ये पोहोचवलेलं आहे. एकूणच आदिवासी साहित्याचा अभ्यास करणारे किंवा या साहित्यावरती संशोधन करणारे, एमफिल करणारे, पीएचडी करणारे किंवा विविध प्रकारचे प्रकल्प सादर करणारे जे विद्यार्थी आहेत, त्या अनेक विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी, मराठी विषयाच्या प्राध्यापकांनी माझ्या या ग्रंथाचा संदर्भ ग्रंथ म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि हे बोलण्याचं कारण असं की या ग्रंथाचा संदर्भ ग्रंथ म्हणून डॉक्टर डाकोरे सरांनी सुद्धा या ग्रंथाचा वापर केलेला आहे आणि या ग्रंथाच्या वापराच्याच अनुषंगानं त्यांची आणि माझी ओळख झालेली आहे. आणि ही ओळख या निमित्तानं या उलगुलान साहित्य चळवळ फेसबुकच्या माध्यमातून ही ओळख अधिक दृढ झालेली आहे. नंतरच्या काळातही अनेक वेळ फोनवरती संपर्क झालेला आहे. त्यांच्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या अनुषंगानं फक्त सरांशी एकदा भेट झालेली आहे. शत्रुघ्न फड सर असतील, डाकोरे सर असतील, या दोन्हींच्या निमंत्रणानं मी त्यांच्या महाविद्यालयाचा एक सेमिनारही अटेंड केलेला आहे. तेव्हापासून ती ओळख आजपर्यंत आहे आणि सरांनी मला या ठिकाणी या फेसबुक पेजवर बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी सरांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि मित्रहो, या माध्यमातनं सोशल मीडियावर त्या एकूणच या फेसबुक पेजवर मी पहिल्यांदा बोलतो, हे मला वाटतं या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगणं मला ते गरजेचं वाटतं.
पहिल्यांदा सोशल मीडियाच्या द्वारे मी पहिल्यांदा आपल्याशी संवाद साधतोय. यापूर्वी कधीही तो संवाद साधलेला नाही. असो, कोरोनामय वातावरणामुळे ही एक संधी आपल्याला आपल्या सर्वांना तसे एका अर्थानं मिळालेली आहे आणि ती डॉक्टर डाकोरे सरांनी दिलेली आहे. तर मी पुन्हा एकदा डाकोरे सरांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपण या फेसबुक पेजला ज्यांनी ज्यांनी लाईक केलंय, ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या, कारण मी फार काही जणांच्या प्रतिक्रियांची कमेंटची फारशी काही नोंद घेतलेली नाहीये, तरी परंतु शेवटी समारोपाचा एक भाग म्हणून मला या फेसबुक पेजला लाईक करणारे जे मित्र आहेत, जे साहित्यिक मित्र आहेत, कवी आहेत, अभ्यासक आहेत, काही विद्यार्थी आहेत, सहकारी आहेत, मराठी विषयाचे महाराष्ट्रातले विविध प्राध्यापक आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या या विवेचनामध्ये काही उणिवा असतील, काही त्रुटी असतील, या विवेचनामध्ये आपणाला तुम्हाला कोणाला काही ऍड करायचं असेल, काही सूचना करायच्या असतील, काही मुद्दे नोंदवायचे असतील, तर काही तुम्हाला वाटत असेल की यामध्ये अशा प्रकारचा बदल करावा किंवा हा मुद्दा असा नाही असा आहे, काही आपल्या सूचना असतील, माझ्या उणिवा तुम्हाला काही जाणवल्या असतील, माझ्यातल्या काही त्रुटी जाणवल्या असतील, त्या अतिशय निर्मळ मनानं तुमच्या त्या सूचनांचा, त्रुटींचा, माझ्यातल्या उणिवांचा मी नक्कीच अतिशय स्वागतशीलतेनं विचार करेल, त्याचा स्वीकार करेल आणि नक्कीच पुढच्या व्याख्यानामध्ये मी त्या प्रकारे बदल करेल. या निमित्ताने मला वाटतं आत्मपरीक्षण करण्याची, मलाच माझं आत्मपरीक्षण करण्याची एक संधी या फेसबुक पेजच्या माध्यमातून व्याख्यानाच्या अनुषंगानं मला मिळालेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा मी डाकोरे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जय बिरसा. थांबूया या ठिकाणी.